हे बघा, पहिल्यापासून आम्ही एकमेकात राहिलो का एका सुरात बोलू नये. मी तर सगळ्यांनाच आव्हान केलेलं आहे की मराठा समाजाच्या नोंदी शासकीय सापडलेल्या आहेत. मराठा त्यामुळं ओबीसी आरक्षणात येतोय. मराठा आणि कुणबी एकच आहेत. मराठा आणि कुणबी एक असल्यामुळं आम्हाला त्यापासून कोणी रोखू शकत नाही ना. मग एकत्र का राहू नये? जर मराठा समाज हा मराठा आणि कुणबी एक आहे आणि ओबीसींच्या सगळ्या कुणबी असलेल्याच्या नोंदी जर मराठ्यांच्या सापडल्या तर तुम्ही कसे म्हणता आम्हाला आरक्षणात येऊ नका? याचा अर्थ असा होतो की तुम्ही दादागिरी करायला लागला. म्हणून तुम्ही त्याचं त्या स्वतःला नेता म्हणणाऱ्याचं ऐकू नका. त्यामुळंच मी धनगर बांधवांच्या सगळ्या नेत्यांना आव्हान केलेलं आहे आणि विनंतीसुद्धा केलेली की तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात, तुम्ही कसे म्हणू शकता मराठा आरक्षणात येऊ नका किंवा आम्ही येऊ देणार नाही? तुम्ही कसं म्हणू शकता? आणि तो जर कोणाचाच फायदा होऊ द्या ना तो नेता, तर मग धनगर बांधवांच्या नेत्यांनी आणि बांधवांनी त्यांना का साथ द्यावी? त्याला एकट्याला का साथ द्यावी? आज इथल्या ओबीसी बांधवांचे काही जणांचं असं म्हणणं आहे की तो आम्हाला आरक्षणच खाऊ देत नाही. मग ही जर दशा ओबीसीच्या बांधवाची छोट्या छोट्या जातीची असेल तर मग धनगर बांधवांनी बाकीच्या बांधवांनी त्याला का साथ द्यावी? ही जे आरक्षण 12 बलुतेदारी त्यांना खाऊ देत नाही तो, मग धनगर बांधवांच्या नेत्यांच्या लक्षात यायला पाहिजे ह्या पण आपल्याच भाऊ आहेत. यांना जर खाऊ देत नाही तर आपण त्याला का साथ द्यायची? तुम्ही नुसतं आम्हाला विरोध करायचा म्हणून धनगर बांधवांच्या नेत्यांनी करू नये. ही माझी त्यांना जोडून विनंती, विरोध करायचा म्हणून करू नये. आजच्या बैठकीतून छगन भुजबळांना मेसेज जो द्यायचा तो दिला गेला असं वाटतं का तुम्हाला? नाही, त्याला काय मेसेज नाही, फिसेज द्यायचं ते कोण लागून गेले? त्याला मेसेज नाही आहे. ह्याच बांधवांना वाटतं की आपण एकत्र राहिलं पाहिजे. हे बघा, ओबीसी बांधव गाव खेड्यातला सगळे आम्ही एकत्र आहेत. सगळ्या म्हणजे इथं जातीचा संबंध नाही, सगळे. त्यांना वाटतं मराठ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, त्यांच्या लेकराचं. आम्हालाही वाटतं त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. त्याला दाखवण्यासाठी करत नाही आहेत ते. बिचारे स्वतःहून आलेत मराठ्यांच्या पाठीशी उभं राहायला. त्यांच्या आरक्षणाबद्दल त्यांच्या 29 जाती बाहेर पडायच्या म्हणतात. त्यांना वेगळं आरक्षण पाहिजे. मराठ्यांनी का साथ देऊ नये त्यांना? ते जर आम्हाला देता येतं त्यांना आम्ही दिलीच पाहिजे, या मतावर आहेत आम्ही. आणि बैठक झाली नाही आमची आणखी. आता फक्त त्या सगळ्या बांधवांनी पाठिंबा दिला आहे. त्यांचा काय फॉर्म्युला आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आम्हाला पाहिजे सरसकट ओबीसीमध्ये. त्यांचा फॉर्म्युला काय आहे हे समजून घेतला पाहिजे. आपण नंतर ठरवू. धनगर समाजानं 12 बलुतेदारांनी तुम्हाला आंदोलनाची गळ घातली, म्हणजे नेतृत्वाची गळ घातलेली. पुढच्या काळात मनोज जरांगे सर्व समाजाचे या आंदोलनाचं नेतृत्व करतील का? आरक्षण कमून नेतृत्व म्हणून करणार मी? मुलगा म्हणून, लेकरू म्हणून करतो ना. नेतृत्वच असावं, काय गरज नाही. नेते बनवायचंच नाही ना. एखाद्या छोट्या समाजाला मोठ्या समाजाकडून जर न्याय मिळणार असला तर आपण का देऊ नये, या मतावरती आहे मी. नेता बनण्यासाठी नाही, नेता बनायचं हवंच नाही भाऊ आपल्या डोक्यात. हरिभाऊ, आज ज्या पद्धतीनं मराठ्यांच्या विरोधात ओबीसींना उभं केलं जात आहे आणि काय जे नेते म्हणतायत त्यांना काय आज मेसेज तुम्ही देणार आहे इथून पुसदमधून? निश्चितच आज म्हणजे आजचा दिवस ऐतिहासिक आहे आमच्यासाठी. एक तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुण्यस्मरण आहे आणि शिवाय आज मराठा आणि ओबीसी या सगळ्या नेत्यांची जी बैठक झाली तो फॉर्म्युला तयार आहे आणि सगळ्यांनाच मिळणार आहे. त्यामुळे मराठा हे सगळे ओबीसी म्हणूनच ओबीसीमधून मिळेल, पण ओबीसीला धक्का लागणार नाही. हा मोठा संशोधनाचा विषय आहे. तुम्हाला वाटत असेल हे कसं शक्य आहे? हे शक्य आहे. हे सब कॅटेगरायझेशन जो आपल्या देशामध्ये वसंतराव नाईकांनी आणला असा फॉर्म्युला, तोच फॉर्म्युला पुढे जाऊन आता रोहिणी आयोग म्हणून तुम्ही ऐकता, याचा अभ्यास केला पाहिजे. निश्चितच मी परत पुनर्विचार करतो, 50%च्या आतला ओबीसीला धक्का न लागता संविधानिक आरक्षण आणि मराठा म्हणूनच म्हणजे मराठा म्हणूनच म्हणजे ओबीसी म्हणून मिळेल. एक बंधुत्वाच्या नव्या पर्वाला पुसदमधून सुरुवात झाली असं म्हणाल का तुम्ही? निश्चित हे फार मोठी गोष्ट आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळे पुढे आलो आणि जरांगे पाटील सुद्धा आम्हाला सगळी साथ द्यायला तयार आहे. आम्ही त्यांना साथ द्यायला तयार आहोत. हा आजचा दिवस माझ्या दृष्टीने ऐतिहासिक आहे. सिक्युरिटी पिटिशनवर सुनवाई होणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे. त्याबद्दल हे बघा, जे न्यायालयीन प्रक्रियेत आहे त्याबद्दल बोलणं योग्य नाही. निर्णय येईल तो सगळ्यांनी पाठीमागच्या निर्णयाचा सन्मान केला, आता येईल त्याचाही केला जाईल. परंतु आम्ही आरक्षण आमच्या हक्काचं ओबीसीतलं मागतोय आणि मराठा म्हणून आरक्षण टिकणार नाही. त्यामुळं मराठा म्हणून आरक्षण चालणार नाही. मराठा आणि कुणबी एकच आहेत आणि आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि आम्हाला सरसकट पाहिजे, त्याच्यावर आम्ही ठाम आहेत आणि ओबीसीतूनच घेणार, यावर सुद्धा आम्ही ठाम आहेत आणि ओबीसी म्हणूनच पाहिजे. गुणरत्न सदावर्त आणि जयश्री पाटील यांचं बोलवितं धनी कोण आहे?
नाही ते काय माहित नाही मला, त्या इतक्या लांब नाही घुसत आपण. हैदराबाद दौरा आहे, पुन्हा समिती कामाला लागली आहे. आगरी कोळी समाज सुद्धा आक्रमक आहेत आणि सरसकटला त्यांचा विरोध आहे, त्यावर काय सांगा? नाही त्यांचा विरोध नाही हो, मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो, विरोध नाहीये. हे काय करतं यावल्यात बसल्या बसल्या 1-2 जण उठवित म्हणजे समाज नाही, अजिबात नाही. हे काय त्याला आता काय राजकीय स्वार्थासाठी त्याला जाती तेढ निर्माण करायचा ना, आम्हाला होऊ द्यायचा नाही. आता हे जे आले तर राठोड साहेब, 12 बलुतेदार आणि ओबीसी बांधव, आता बघा थोडी शांतता राज्यात आणखीन चांगली होईल आणि समाजाला 100% न्याय मिळेल. हैदराबादला जी समिती गेली, समिती काम करते त्याबद्दल आमचं दुमत नाही. आम्ही पहिल्यापासून सांगतो एकनाथ शिंदे साहेब मराठ्यांना 100% आरक्षण देणार, हे आम्हाला ठाम विश्वास आहे. आणि याही पुढचं सांगतो, मराठवाड्यातलं आणखीन स्पीड वाढवणं गरजेचं आहे. हे मुख्यमंत्री साहेबांना सांगतो मी की तिथं मनुष्यबळ कमी आहे. मनुष्यबळ कमी असल्यामुळं, तिथल्या अभ्यासक कमी असल्यामुळं तिथल्या नोंदी सापडायला थोडं अडचण यायला लागल्या. तुम्ही अभ्यासक तातडीनं तिथं वाढवा आणि 24 डिसेंबरच्या आत मराठ्यांना, महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे, तेच आम्ही मिळवणार आहे. त्याशिवाय आम्ही मागं हटत नाही. एकंदरीत अधिकृत नोंदी मिळालेल्या आहेत का? तुमचं जे म्हणणं आहे की सातत्याने ते पर दिवसाला वाढत जातं असं म्हणण्यात येत आहे, म्हणून मग अधिकृत नोंदी आहेत का? ढोबळमान नको आहे. ही समितीचा अहवाल आहे, मनोज जरांगेचा नाही. आणि ती राज्यानं गठीत केलेली, कायद्यानं गठीत केलेली. ती कोणाला सामान्य एखाद्या व्यक्तीला तुम्हाला मला गठीत नाही करतायत दादा. तिला सगळ्या परवानग्या आहेत कायदेशीर. तिने आकडा, तिचा आकडा आहे तसा, तर ही मीडियाच्या बांधवांनी आकडा त्यांच्याकडून घेतलेला आहे, मी पण नाही. आपल्याला खरं बोलायची सवय. ही मीडियाच्या बांधवांना मला सांगितलं की 35 लाख पुरावे आत्तापर्यंत सापडले. मग मीडिया कधीच चुकीचं स्टेटमेंट देत नाही, कधीच. आणि यांच्या भरोश्यावर तर आमचं आंदोलन आज गोरगरिबांच्या लेकराला न्याय मिळायला लागला. हो, हे श्रेय आम्ही का देतोय? ते केलं त्यांनी केलं, रात्रंदिवस समाजाने कष्ट घेतलेत. तसं मीडियाच्या बांधव ही बारीक सारीक गोष्टी शोधून आणतात. आणि त्यांनी 35 लाख मिळाले, त्या सरकारी नोंदी आहेत. 35 लाखांवरती जवळपास 2.5 ते 2 कोटी मराठ्यांना फायदा होणार आहे. आणि आम्ही ओबीसीतच घेणार आणि ओबीसीच्या बाहेर आम्ही घेऊ शकत नाहीत आणि लोकसंख्येच्या प्रमाणातच घेणार. शेवटचा प्रश्न विचारला, राज्य मागासवर्ग आयोगामध्ये ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून मोठे वाद निर्माण होत आहेत. काही सदस्यांनी राजीनामा दिला, अध्यक्ष राजीनामा देण्यास तयारीत आहे. कन्फ्युजन आहे का त्यांच्यामध्ये काही? आणि नवीन समिती गठीत करणार आहे शिंदे साहेब. नवीन सदस्य सुद्धा नेमणार आहे, कारण 4 जणांनी राजीनामा दिला. आता त्यांनी का दिला ही डिटेल मला नाही माहिती. मग का दिलेत काय, फक्त आमचं एकच म्हणणं आहे, राज्य मागासवर्ग आयोगानं सुद्धा तातडीनं काम या नोंदीवरती करणं गरजेचं आहे आणि ते त्यांनी केलं पाहिजे. कारण त्यांनी आदेश दिले तसे नोंदी मिळाल्या त्याच्या, परंतु आम्ही ती मागणी केलेली, ते काम करतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.